हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। निशिकांत दुबे मुंबईमध्ये आले तर त्यांच्यासोबत गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट। तर महाराष्ट्रावर थुंकणाऱ्यांची फडणवीसांना चिंता, राऊतांचे टीकास्त्र। हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांचं राजकारण चालणार नाही, भाजपच्या निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना पुन्हा एकदा डिवचलं। मुंबईत दुबेंच्या विरोधात लावलेल्या बॅनरच्या मुद्द्यावरही ठेवलं बोट। उद्धव ठाकरेंना सभागृहामध्ये दिलेली ऑफर ही मस्करी, फडणवीसांकडून स्पष्ट। तर ठाकरेंचा पक्ष आम्ही नाही पवारांनी फोडला असं म्हणत हात केले वर। उद्धव ठाकरेंना सभागृहामध्ये दिलेली ऑफर ही मस्करी, फडणवीसांकडून स्पष्ट। तर ठाकरेंचा पक्ष आम्ही नाही पवारांनी फोडला असं म्हणत हात केले वर। मेघदूत बंगल्यामधल्या प्रवेशाच्या वेळेला पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना अश्रू अनावर, आई आणि इतर कुटुंबीय सुद्धा झाले भावूक। आजोबा बाळासाहेब देसाई मंत्री असताना मेघदूतमध्येच गेलं होतं शंभूराज देसाईंचं बालपण। युगेंद्र पवार आणि तनिष्काच्या साखरपुड्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र, मुंबईमधील सोहळ्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांची सहकुटुंब उपस्थिती। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी, रोहित पवार यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। तर महिलांचा छळ होत असल्यामुळे समज दिल्याचं बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपूरमधलं घर उडवून देण्याची धमकी, फोन करणाऱ्याला सिव्हिल लाईन परिसरामधून अटक, गडकरींच्या घराची सुरक्षा वाढवली। मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये निर्दोष सुटका झालेल्या कर्नल प्रसाद पुरोहित पुण्यात दाखल, फुलांचा वर्षाव करत ढोल ताशांच्या गजरामध्ये जल्लोषात स्वागत। महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरमध्ये मूक पदयात्रा, जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार, हत्तीणीला परत आणण्याची मागणी। नाशिकमध्ये बाकावर बसण्यावरून 10वी मधल्या विद्यार्थ्याची हत्या, सातपूरच्या ज्ञानगंगा या खासगी क्लासमधली धक्कादायक घटना। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, कुलगाममध्ये सुरक्षा दलाचं मोठं ऑपरेशन, संपूर्ण परिसराला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरू। आणि मुंबईमधल्या लालबागमध्ये सार्वजनिक गणपतींचा आगमन सोहळा, ढोल ताशाच्या गजरामध्ये वाजत गाजत लाडक्या बाप्पाचं आगमन।